राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में आपराधिक छवि वाले लोगों को प्रवेश न देने की बात करने वाले अजित पवार के बयान के उलट पार्टी के विधायक प्रताप पाटिल चिखलीकर ने हाल ही में एक आपराधिक पृष्ठभूमि वाले अनवर अली को पार्टी में शामिल कराया था। इस फैसले पर राजनीतिक गलियारों में तीखी आलोचना शुरू हुई। इस पूरे घटनाक्रम के बीच विधायक प्रताप पाटिल चिखलीकर ने भारतीय जनता पार्टी पर भी निशाना साधा। चिखलीकर ने कहा कि बीजेपी में गुनहगारों को शामिल करने के 100 से भी ज्यादा सबूत उनके पास है। ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तपासूनच प्रवेश दिला जातो, परंतु माझ्या चुकीमुळे अनवर नावाच्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादीमध्ये चुकीने प्रवेश दिला गेला। कालच त्यांचा प्रवेश रद्द केला। ज्यांनी कोणी प्रवेशासाठी माझ्याकडे शिफारस केली होती त्यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलं। त्यामुळे हा विषय आता इथे संपलेला आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 करण्यासाठी जिल्ह्यामध्ये अनेक मान्यवर प्रवेश करत आहेत। त्यामुळे एवढे प्रवेश होताना समोरच्या पक्षांना किंवा समोरच्या मित्रांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे। तुमचे गुरुपुत्र जे आहेत त्यांनी टीका केली की कोण राष्ट्रवादीचा नेता मी ओळखत नाही। मी पण कोणाला ओळखत नाहीये। भाजप सध्या कोण चालवते हे पण मला माहिती नाहीये। परंतु भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गुन्हेगाराला प्रवेश दिले त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी रिमार्क केला की पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करावी आणि एका आमदारांनी पत्र दिलं की हा गुन्हेगार आहे आणि त्यानंतर थोड्या दिवसामध्ये त्यांना देखील प्रवेश दिला। अशा अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष कोण चालवते मला सध्या माहिती नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे की त्यांना समज दिली पाहिजे की त्यांच्याकडून लिहून आणायचं गुन्हेगार आहे, कारवाई करा आणि त्याच गुन्हेगाराला त्यांना न विचारता प्रवेश द्यावा। ही बाब अतिशय खेदजनक आहे। महायुतीमध्ये अशा गोष्टी घडू नये। महायुतीच्या सर्वच पक्षांनी गुन्हेगारांना प्रोत्साहन देण्याचं काम करू नये असं माझं मत आहे।